आता या दोघांचं लग्न लावायचं म्हणजे लावायचंच. एक मिनिट, हे लग्न होणार नाही. काय झालं आई? काय झालं? समीर, समीर तू इतका कोडका, इतका निर्लज्ज असशील असं वाटलं नव्हतं मला. काय झालंय काय आई? समीर, हे मूल कोणाचं आहे? माझंच आहे. आई समीर, समीर तुला लाज नाही वाटत एवढं मोठं खोटं बोलायला? आणि तू ग लहानपणापासून तुझं सून सून म्हणून कोड कौतुक केलं, त्याचे असे पांग फेडलेस. परमेश्वरा, परमेश्वरा, हे सगळं बघण्यापेक्षा मी मरून का नाही गेले? समीर, समीर फक्त लाख मोलाची अब्रू होती रे आपल्यापाशी. पिढ्यान जपलेली, कौतुकानं जतन केलेली. कष्ट करून कमवावं आणि सरळ मार्गानं जगावं ही आपली रीत. पण तू याचे तिंटवडे काढलेस आणि माझी आणि आपल्या घराण्याची अब्रू धुळीला मिळवलीस. समीर, काय केलंस तू हे? समीर, समीर, मी फक्त तुझ्या सुखाची इच्छा मनाशी बाळगली आणि तू काय केलंस? तू समीर काय केलंस? काय ग बाई उकाडा हा. छे ताराबाई, अहो ताराबाई. त्या ताराबाईंना मी जरा बाहेर पाठवले. काय हवंय? अगं जरा पाणी दे मला. हो. काय उकाडा आहे प्रचंड. शी काय झालं? अगं देवळात काय बाई एक एक माणसं भेटतात खरंच. घ्या. हा बरं वाटलं. अगं देवळात की नाही एक बाई भेटल्या होत्या. त्यांच्या मुलाचं लग्न होतं, म्हणजे रजिस्टर बरं का. तिथं जायचं सोडून या देवळात प्रार्थना करायला आल्या. मला वाटलंच त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असणार म्हणून. जगामध्ये कोणाकोणाचे काय काय प्रॉब्लेम असतात तुला सांगू. जगी सर्व सुखी असा कोडा आहे खरंच. अहो पण आत्या, काय झालं ते तरी सांगाल की नाही? अगं मी त्या बाईंना विचारलं सुद्धा की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. काय ना नमिता, कुणाचा त्रास बघितला ना तर मला राहवत नाही ग. मी त्याला परत विचारत होते की तुमचा काय प्रॉब्लेम आहे. आपण आमच्या बाबांकडे जाऊया. तेव्हा मला ना तसं काही फारसं असं सरळ उत्तर दिलं नाही, पण काहीतरी असं तुटकपणे म्हणाल्या त्या मला. त्यांची सून गरोदर आहे म्हणे. मी त्यांना म्हटलं अहो पण तिचं लग्न होणार आहे ना अजून. मग हो ना. त्यावर त्या काही बोलल्या नाहीत, पण मी त्यांना म्हटलं की हे बघा तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर आपण आपल्या बाबांकडे जाऊया, तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटतील. मग मी ना माझे अनुभव सांगितले गो त्यांना, आणि ते सगळं ऐकल्यानंतर
त्यांना चक्कर आली आणि त्या कोचळून खालीच पडल्या. खरं सांगते, काय बाई तरी. मग ना आजूबाजूच्या लोकांना गोळा केलं मी आणि त्यांना शुद्धीवर आणलं. पण काय ना नमिता, शुद्धीवर आल्यानंतर त्या बाई एक चकार शब्द बोलल्या नाही. हो, टॅक्सीत बसल्या आणि पटकन निघून गेल्या. काय बाई तरी माणसं असतात जगामध्ये. ते जाऊ दे. पण मला सांग, हवनविषयी तू शुभांकरजवळ बोललीस की नाही? अगं नमिता, मी काय विचारते, शुभंकरजवळ बोललीस ना? कटकट करत का होईना, पण हो म्हणालाय तो. चला, हरकत नाही, हो म्हणाला ना. त्यांनी कटकट केली ना तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. खरंच सांगते तुला. आता आपल्याला की नाही हवनाची तयारी करायला हवी. हो, म्हणजे त्या सगळ्या साहित्याची यादी करायला हवी. चल, पेन घे आणि कागद घे, आपण लिस्ट बनवायला सुरुवात करूया. हां, बोल वर्षा. हो, येतेच आहे मी. अगं लक्षातच नाही राहिलं. हो, येते. एक 5 मिनिटं. हां, ओके, बाय, सी यू. हो हो हो. काय ग? अहो, माझं आणि वर्षाचं भेटायचं ठरलं होतं, डोक्यातनंच गेलं. मी येते, वर्षाला भेटून जरा फ्रेश होते आणि येते. नमिता, अगं मी काय म्हणते, कृतज्ञता नावाची काही चीजच राहिली नाही आजकाल जगामध्ये. त्या देवळात भेटलेल्या बाई आणि आमच्या घरातल्या बाई दोघी सारख्याच. काही नाही, या नमिताचा चांगला कानच पिळायला हवा. आई, नाही, हात नको लावूस मला. हात नको लावूस. या अशा मुलाकडून आधार घेण्यापेक्षा मी एकटीच जगेन आणि एकटीच मरेन. आई 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 माझं ऐका ना. मला मला असं वाटतंय तुमचा काहीतरी गैरसमज झाला. तुम्ही जरा शांत राहून सगळं समजून घ्या ना, म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं काय. अजिबात नाही. मला प्रधानांच्या आत्या देवळात भेटल्या होत्या. त्यांच्याकडून कळलंय मला सगळं. तेव्हा आता काहीही सारवासारवी करायची गरज नाहीये. आता तुम्ही मला मेलात आणि मी तुम्हाला मेले. आई आई असं नका बोलू ना, प्लीज प्लीज ऐकून घ्या. हात सोड. आई प्लीज ऐका ना. माझा हात सोड. सोड त्यांना. सोड. आई, आई मी तुमची अवस्था समजू शकतो, पण प्लीज आजचा दिवस माझ्याबरोबर घरी चला. आई, तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी हो. वाटलं तर नंतर मी स्वतः तुम्हाला गाडीत बसून देईन. पण आजचा दिवस घरी चला आणि विश्रांती घ्या प्लीज. आता कसली विश्रांती? आता कायमचीच विश्रांती. रोहन, मला इथे राहायचं नाहीये. मला माझ्या घरी जाऊ दे. माझं घर तुमचं नाही का आई? वाटलं तर तुम्ही ह्या समीरचं तोंडही पाहू नका, पण प्लीज घरी चला. माझ्या विनंतीचा मान ठेवा आई. मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला. चला चला. समीर, आशू,
चल चला ना. अरे वा, फारच छान बातमी आहे. आणि हे जर असंच होणार असेल तर मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातले प्रश्न आता सुटणार आहे. अश्विनीचं लग्न, ग्रेट न्यूज यार, ग्रेट. पण तुला कसं कळलं? अरे देवळे म्हणून आहे एक ऑफिसमध्ये, त्याला तू ओळखतोस त्याला. हा, ऑफकोर्स. त्याला मी सांगितलं होतं अश्विनीवर लक्ष ठेवायला. हो. अमोघ, माझी फक्त एवढीच इच्छा आहे यार, आतापर्यंत अश्विनीने खूप सोसलंय, ती आणखी कुठल्या संकटात सापडू नये बस. आय अंडरस्टँड. पण आज जर तिचं लग्न होत असेल तर मला वाटतं ती तिच्या सगळ्या संकटातून बाहेर पडण्याच्या मार्गावरच आहे ना, बरोबर ना? मग तू का इतका डिस्टर्ब आहेस? मला माहित नाही अमोघ यार, असं आतनं काहीतरी अस्वस्थ वाटतंय. नक्की मी एक मिनिट. हा देवळे बोल रे. काय अरे अचानक कसं पण? हो. आणि पैसे अच्छा, मी तुला करतो फोन. अच्छा. काय झालं? यार अश्विनीचं लग्न मोडलं. काय? आता काय करायचं? काही तासांनंतर असं काही होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. चाला हे प्रधान आहेत ना, ते घशातला हाड झालेत, हाड अडकलेलं. घेताही येत नाही, काढून टाकता सुद्धा येत नाही. कशाला कळमडायला गेली होती आत्या तिथे त्या देवळात, आणि तिथे जाऊन आईलाच भेटली. मला आईचं वाईट वाटतंय का? ज्या वयात आईला सुख द्यायला पाहिजे त्या वयात मी तिला. माझी चूक झाली. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून दूर झाला पाहिजे. अगं हे अशू, तू का माझ्या दुःखावर डागण्यात येतेस? समीर, शेवटी जे नशिबात असतं ते झाल्याशिवाय राहत नाही. असं नाहीये. मी जर का त्या विनोदकडून पैसे नसते ना घेतले, हे सगळं काही घडलंच नसतं का? तुम्ही असेच एकमेकांना दोष देत राहणार आहात का? किती आमच्यामुळे आईना खूप त्रास होतोय. समीरचे बाबा गेल्यानंतर आईने खूप काटकसरीत दिवस काढून समीरला वाढवलंय.
आणि माझे आई बाबा गेल्यानंतरही त्यांनी तेवढंच जपलंय मला. त्यांनी आमच्याकडून सुखाची अपेक्षा नाही ठेवायची तर आणखी कोणाकडे. त्यांना सुख नाही देऊ शकलो, पण दुःखही देण्याचा अधिकार नाही आम्हाला. आणि हे दुःख पण झालं असं आहे ना, कोणाबरोबर शेअर पण नाही करतायत. मरणाचं दुःख, नाती तुटण्याचं दुःख हे लोकांना सांगता तरी येतं. लोक त्यात सहभागी होतात, आपलं सांत्वन करतात. पण हे दुःख म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार. माझ्याकडून आईची तगमग नाही पावली जाते का? समीर, माणसाला अर्धवट माहिती मिळाली की जास्त त्रास होतो. हे मला पूर्ण खात्री आहे. त्या हत्याने नक्की तिखट मीठ लावून काहीतरी सांगितलं असतं. अश्विनी हे सगळं का केलं हे एकदा आईने कळलं ना, तर त्या नक्की शांत होत. नाही, मला पूर्ण खात्री त्या शांत होती. अगं पण हे सगळं सांगायची संधी तरी मिळायला हवी ना. हे सगळं ना माझ्या समजुतीच्या पलीकडचंच आहे. मुळात लग्नाआधी दिवस जाणं ही गोष्टच खूप भयंकर आहे. प्रत्येक गोष्टीचं एक महत्व असतं, एक वेळ असते, एक पावित्र्य असतं आणि ते सांभाळण्यात सुख असतं. त्यातून हे मूळ समीरचं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण हा सगळा वेगळाच प्रकार आहे. परस्पर हे सगळे करावं आणि ते सुद्धा आशू सारख्या मुलींनी. स्वप्नात सुद्धा विश्वास नाही ठेवू शकत मी याच्यावर. हे सगळं खूप भयंकर आहे, खूप भयंकर आहे. आई, आई, अगं ते विनोदनी फसवलं आपल्याला. आई मला माफ कर. रोहन, तुझ्या मित्राला इथून जायला सांग. मला त्याच्याशी एक शब्दही बोलायचं नाहीये. आई माझं ऐकून तरी घे ग तू. अगं त्या विनोदमुळे मी जेलमध्ये गेलो असतो, दादांची नोकरी गेली असती आणि तुझं ऑपरेशन. गप्प बस. हे पैसे असे मिळाले तसं जर कळलं असतं ना तर मी उपचार सुद्धा करून घेतले नसते आणि मेले असते तर परवडलं असतं मला. आई, मला सांग रोहन, हा समीर जिवंत होता ना, मग आशूचा त्याच्यावर विश्वास नव्हता, त्याच्या कर्तृत्वावर विश्वास नव्हता. परस्पर एवढी मोठी गोष्ट करून मोकळी झाली ती. आई, मलाही काही सांगायचं आहे. म्हणजे मी समीरची बाजू घेत नाहीये, पण तुम्ही ऐकून घेणार असाल तर मलाही काहीतरी सांगायचं आहे. आई, तुम्ही केवळ पैशाच्या दृष्टिकोनातून विचार करू नका. खरं आहे की आशू पैशांच्या खूप मोठ्या कोंडीत सापडली होती, पण तिने हे पाऊल केवळ पैशांसाठी उचललेलं नाहीये. तिने आपल्या जवळ असलेल्या मातृत्वाच्या शक्तीचा सन्मान केलाय. तिने एका बाईला आई पण बहाल केले. आई, ज्या घरात सगळं काही होतं पण लहान बाळाचं हसणं, दुडू दुडू धावणं नव्हतं, त्या घरातली उदास पोकळी आपल्या आशूने भरली. स्वतःचं मूल 9 महिने पोटात सांभाळण्याचं काम प्रत्येक आई करतेच, पण दुसऱ्याचं मूल पोटात वाढवण्याचं काम आपल्या आशूने केलं. आणि ह्यासाठी खूप धैर्य लागतं. आणि हे असामान्य धैर्य आपल्या आशूने दाखवलं आहे.
खूप मोठी गोष्ट आहे ही, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. स्वतःच्या मुलाची आई कोणीही होऊ शकतं, पण दुसऱ्याच्या मुलाची आई होण्याचं काम आपल्या आशूने केलंय. तिला तुम्ही नाही स्वीकारणार? रोहन, तू म्हणतोस ते जरी बरोबर असलं तरी आईचं म्हणणंही खरं आहे.